नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर। तर याच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपण कलिंगड लागवड करणार आहोत। तर आज आपण त्याची सुरुवात केलेली आहे आणि आता सध्या बेड सोडणे आणि बेडमध्ये बेसल डोस सोडणे हे काम सुरू आहे। तुम्ही पाहू शकता बेसल डोस आपण तयार केलेला आहे। आपण बेसल डोस मध्ये आपण जी वापरलेला आहे त्यामध्ये निंबोळी पेंड आहे, नंतर DAP आहे, नंतर पोटॅश आहे, पोटॅश अजून 10-26-26 मल्टीमॅग्नेट आपण त्यामध्ये वापरलेला आहे। हे जी खत आहे आपण एकत्र मिश्र करून बेडमध्ये चालू बेडमध्ये तरी आधीवर तरी सोडत आहे। त्यानंतर आपण त्याला कटिंग करून घेणार। अशा पद्धतीने आपण सेंटरमध्ये बेसल डोस जी आहे टाकून घेत आहोत आणि वरी त्याच्यावरी आधी पडत आहे आणि नंतर आपण सरी सोडून घेतल्यानंतर सरी लेवल करून घेण्यासाठी आपण आपला जुगाड तयार केलेला आहे। एक सरीच्या मागल्या बाजूला पाईप बांधलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की आपलं जे बेड आहे अशा पद्धतीने तयार होत आहे आणि हे बेड सोडल्यानंतर कुठे एक ढेकूळ तसं राहतो वरल्या बाजूला, ते पण आपण जी मोठं जी वरी ढेकळं जे आहे ते आपण काढून घेणार। कारण की याच्यामुळे काय होतं, मल्चिंग पेपर आतरत असताना मल्चिंग पेपर फाटण्याचा धोका असतो, म्हणून हे बेड सफाई करून घेणे सुद्धा खूप गरजेचे आहे। पूर्व मशागत आपण ह्याची अशा पद्धतीने केली आहे की ह्याला सोयाबीन काढून घेतल्यानंतर आपण तिर्री मारून घेतलेली आहे आणि तिर्री मारल्यानंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने कुळव मारून घेतलेला आहे। नंतर कुळव मारल्यावर एक 2-4 दिवसाचा गॅप सोडून रोटावेटर मारलेला आहे आणि रोटावेटर मारून आपण सरी पाडून घेतलेली आहे आणि आता सरी सफाई करून घेत आहोत। सरीमध्ये आपण बेसल डोस जी आहे ती सोडलेला आहे आणि त्याच्यावर आपण लगेच ड्रीप आतरून घेण्याचं काम चालू करत आहोत। हे आपलं जुनं ड्रीप आहे, म्हणजे ड्रीप आपण 4-5 वर्ष झाली ड्रीप हे जुनं आपण वापरत आहोत। यंत्रणामधला ड्रीप आहे आणि ड्रीप उंदरे कातरू नये म्हणून आपण झाडावर टांगून ठेवलेलं होतं। आता ते आपण काढून कलिंगडच्या रानामध्ये आतरून घेत आहोत। हे जे ड्रीप आतरण्यासाठी आपण काढा आणलेला आहे ते खूप कामाचं आहे। प्रत्येक शेतकऱ्यापाशी असलं गाडा जे आहे ते खूप गरजेचं आहे, कारण ह्याच्यामुळे काम खूप फास्ट होतं आणि नळ्यांचा घोटाळा होत नाही, नळ्यांची ती आडी पडत नाही, गाठ बसत नाही नळ्यांना। काम खूप फास्ट होतो, गोळा करण्यासाठी बी काम फास्ट होतं आणि आतरण्यासाठी पण काम खूप फास्ट होतं। हे आपण मार्केटमधून 2000 रुपयाला आणलेलं होतं, आता याचा रेट किती आहे माहीत नाही आपल्याला। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय जवान, जय किसान।